बायपास आहे एकदम भीषण या ठिकाणी चित्र तुम्ही स्वतः बघितलेलं आहे. आपल्याच मतदारसंघातला पूल आहे. ठेकेदार आता निष्काळजीपणाने निकृष्ट हे बघा, जिल्हा नियोजन समितीमध्ये असेल किंवा खासदार स्मिताताई असतील, यांनी वेळोवेळी या ठिकाणी या गोष्टीच्या तक्रारी केलेल्या आहे. ऑलरेडी याची मुदत संपल्यानंतर सुद्धा याला मुदतवाढ देण्यात आली, तरीसुद्धा या कॉन्ट्रॅक्टरने हे काम सबलेट केलं आणि सबलेट केल्यानंतर आज बघताय की परिस्थिती काय आहे. त्यांना राज्याच्या कोणत्याही नेत्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली त्याचं त्यांनी NC घेतलेलं नाही, कोणाचं ऐकलं नाही. आसोद्याच्या शेतकऱ्यांनी तक्रार केली त्यांचं ऐकलं नाही, जनरल लोकांनी तक्रार केली त्यांचं ऐकलं नाही, खासदारांनी तक्रार केली त्यांचं ऐकलं नाही, जिल्हा नियोजन समितीमध्ये वेळोवेळी तक्रार झाली त्यांचं ऐकलं नाही. हा मगरूरपणा आहे आणि देवाची कृपा आहे की रेल्वेच्या बाजूला हे धसलं नाही, नाहीतर आज फार मोठी हानी झाली असती. पण आज हा एवढा मोठा रस्ता जाणारा, त्यामुळे ट्रॅफिक आज बंद झालेली आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा विषय पुन्हा चर्चेत आलेला आहे. तिकडे भुजबळांचे पालकमंत्री पद करा हे बघा, ऐका ना, गोगावले तिकडे बोलले की पालकमंत्री पद निश्चित आहे, ते मलाच मिळेल. रायगडचं पालकमंत्री ज्यावेळेस MLCचा विषय झाला त्यावेळेस गोगावलेंना द्यावं असं ठरलेलं होतं आणि मला वाटतं की ते शब्द पाळतील अशी मला खात्री आहे. नाशिकचं मला माहीत नाही, नाशिकचं नाही, पण मला पूर्णपणे रायगडचं माहीत आहे. लोकार्पण करण्यात आलं, हा पूल बंद आहे, अद्यापही त्याच कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेलं दुरुस्तीचं, तोच आज या ठिकाणी. हे बघा, माझं तर म्हणणं आहे की स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, वेळ पडली तर जेलमध्ये घालता आलं तर घातलं पाहिजे, असा विचाराचा मी माणूस आहे. कारण की हा पूल काही छोटा पूल नाही आहे, हा पूल देशाला जोडणारा पूल आहे, 4-5 राज्यांना जोडणारा पूल आहे. ह्या पुलाच्या माध्यमातून जर अशी घटना घडत असेल तरी अद्दल घडवली पाहिजे की याच्या पुढे देशामध्ये असा कोणीही कॉन्ट्रॅक्टर असू नये की ज्याने असं काम करावं. मी पत्र दिलेलं आहे ऑलरेडी पूर्वी पण, आणि नियोजन बैठकीमध्ये आपण सगळेजण आहात. प्रत्येक वेळेस लोकांच्या तक्रारी त्यांच्या येत होत्या. आता तुम्ही माझ्या गावापासून जर गेला तर एक लग्नापर्यंत जे सर्व्हिस रोड पाहिजे ते सुद्धा पूर्ण केलेलं नाही या लोकांनी. त्या तक्रारी करून सुद्धा यांना असं वाटतं की सेंट्रल आहे, आमचं कोण बघून घेईल, राज्याचं काय ऐकायचं, अशा पद्धतीची रग यांना आहे. मला तरी असं वाटतं की त्यांच्यावर कारवाई करण्याकरता मी शिफारस करेल. नव्यानं झाला पाहिजे, निश्चितपणाने घेऊ. आपल्या राज्याचे आहेत आणि त्यांनाही आम्ही आमच्या घरानं सांगू. केंद्राचे अधिकारी आहेत त्यांच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे? तो कुठल्याच गोष्टींना जुमानत नाही. त्यांना असं ह्या गोष्टींसाठी त्याच्यावर म्हणजे कोणाचा वरद असतंय की तो इतका निर्धास्त? आपण त्याच्या वरद असताची गोष्ट करते. माझं म्हणणं असं आहे की एवढ्या पैसा सरकार खर्च करतं आणि तुम्ही जर लोकांच्या जीवाशी खेळत असाल तर मग तो कोणी असला तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. नाशिकचे अधिकारी अद्याप दाद देत नाहीये, केंद्राचे असल्यामुळे महाराष्ट्राकडे ते दुर्लक्ष करतात. याविषयी आपण मग काय सबलेट हाच प्रकार मला कळला नाही. सबलेटचा अर्थ असा आहे की माती भरायची मुरुमाच्या ऐवजी त्यांनी काहीच कंडिशन पाळायच्या नाही. याचं माझं म्हणणं तेच आहे की स्ट्रक्चरल ऑडिट करावं आणि गुन्हा दाखल करावा. पुन्हा नव्याने केला पाहिजे असं वाटतं का? हो, 100%. भाऊ संजय राऊत बोलले गडकरी साहेब सदनात असेल होते नाही का पार्लमेंटमध्ये? सेशन सुरू झालंय. खासदारांनी 6 महिन्यापूर्वी तक्रार केली तरी लक्ष केलं. आसोद्याच्या शेतकऱ्यांनी तक्रार केली, फोटो पाठवले की तुम्ही काम निकृष्ट करताय, तरी पण लक्ष दिलं नाही. डीपीडीसी मध्ये पण बऱ्याच वेळा विषय बुजवून दिलेलं संपूर्ण. हॅलो, नमस्कार साहेब. या ठिकाणी तर साहेबांचा फोन लागत नाही, आता असेल पार्लमेंटमध्ये. पण हा जो ब्रिज आहे आपला धुळे नागपूर रोडवर बायपास, आपला तरसोद बायपास, हा पूर्ण कोल्याप झाला. म्हणजे आरोपी आहे हा, रेल्वेच्या वरून गेलेला आहे. पण तेवढा जर थोडं गाणे सोडले तर पुढे जसा त्याला रिटर्निंग वॉल हे झाली म्हणजे पूर्णच गेली ना. सगळं फाउंडेशनही गेलं ब्रिजपासून, तो वरतून त्या आरोपीच तेवढा सोडला, तेवढा पट्टा रेल्वेच्या पुलाच्या वरचा, रुळाच्या वरचा, आणि बाकीचं सगळं डिसमेंटल झालं. म्हणजे खाली उतरून गेलं सगळे, सगळे पडले आणि सगळी माती खाली, काळी माती सगळी वाहून चालली आहे. सगळे फाउंडेशन हलून गेले त्याचे सगळे. म्हणजे फार सिरियस आहे. हां, आता करता 4-6 महिने लागतील ना. म्हणजे हा रोडच बंद पडला ना आता एवढा मोठा. ब्रिज कराव्या आणि असं कसं काय काम करू शकतो माणूस हा? म्हणजे पाऊस पडला म्हणतो, आता एवढ्या पावसात झाल्यात 50 लाखाचे कोटीचे पूल जात नाही, वाहत नाही, धसत नाही. आणि हा एवढा मोठा ब्रिज, एवढं फाउंडेशन आहे याला. हां हां, कमिटी मला वाटतं येऊन गेली आपली, काल कमिटी येऊन गेली का? आता येणार आहे, आता येते मला वाटतं उद्यापर्यंत येते म्हणून. पण हे बघा खूप सिरियस आहे.
म्हणजे फारच गंभीर आहे प्रकारचा. हो पण आता हे बंदच पडलं सगळं आता हे हा रस्ताच बंद पडला ना आमचा हायवे. ट्रॅफिक हो 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 पण हा हो 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 आज तर सुद्धा बायपासची आपण पाहणी केलेली आहे. पावसामुळे या ठिकाणी तुझं माहीत पडला रे. चला पण हे आता मी बोलतो संध्याकाळी साहेबांची रात्री साहेब आल्यावर पाणी म्हणून, पण आता हे जरा खूप गांभीर्याने घ्या. तुमच्या लोकांना लगेच पाठवा. हो 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 साहेबांना हो हो हो. आणि स्मिताने या बाबतीत 2 तक्रार केली, आपल्याकडे लेखी तक्रारी केलेली आहे की बघ काम खूप निकृष्ट दर्जाचं चाललेलं आहे. तर ते मला वाटतं काय ठेकेदारांनी काय ऐकलं नाही. हो कोण ठेकेदार कोण इथला इंदोरचा आहे कोणी? कोण? ॲग्रो हा इंदोरचा आहे. त्याला बी नंतर सबलेट केला वाटतं ना. यांनी सबलेट करून ठेवलं आहे. तो काय सांगेल आणलं नंतर कोण सबलेट केलं असं कधी चाललेलं आहे त्यांचं काम. हे स्वतः काम नाही. 10 वेळेस तक्रार केली यांच्याकडे. ज्याला घ्या ते एक्सपर्ट बोलवा. आता आम्ही सगळे इथे काय मंत्री त्यांना फरक नाही पडत. सेंट्रल काय हो. तुम्ही उद्या दिल्लीची टीम पाठवा इथे. हे काय सबलेट करत हा त्याला देतो तो त्याला देतो. सगळं असं कठीण काम चाललं सगळं. पण तुम्ही आता काय करायचे ते करा. पण आता उद्या लगेच टीम पाठवून याच्यावर काय आता इलाज करता येईल ते लगेच करा. हो आज विचारून घ्या पण उद्या पाठवून द्या त्यांना इथे. हो भाऊ काय सांगणार? तर सुद्धा बायपासची पाहणी केली आपण. हा धुळ्याहून नागपूरकडे जाणारा नॅशनल हायवे तरसोद जळगाव बायपास या ठिकाणी आहे. आणि हा या पावसामुळे इतका वाईट पद्धतीने आता धसलेला आहे. म्हणजे हा आरोबी आहे. रेल्वेच्या वरून हा ब्रिज गेलेला आहे आणि रेल्वेचे पट्टी जर आपण लाईन सोडली तर त्याच्या बाहेर जो आपण त्या ठिकाणी मुरुम टाकलेला असतो त्याला सरफेस केलेला असतो तर तो अतिशय वाईट पद्धतीने धसलेला आहे. या ठिकाणी ठेकेदारांचे माणसं आलेले आहेत. त्यांच्याशी आम्ही बोललो. त्याचे मालक अजून आलेले नाहीत. ते येतील. गडकरी साहेबांच्या कार्यालयाशी आमचा संपर्क आहे. गडकरी साहेबांच्या कानावर सगळी बातमी गेलेली आहे. माहिती दिली आहे. फोटोसुद्धा आम्ही पाठवलेले आहेत. पण या संदर्भामध्ये उद्या दिल्लीची टीम या ठिकाणी येते. एक्सपर्ट आहेत त्यातले ते या ठिकाणी येत आहेत आणि ते पाहणी करून नंतर काय असेल कारवाई ते केली जाईल. पण मला वाटतं अतिशय विषय गंभीर आहे. अतिशय गंभीर विषय या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या ब्रिजवर थोडाफार पाऊस पडला म्हणजे काही फारही पाऊस तर मी असं म्हणेल. पाऊस आम्ही काल एक पाडलेले आहेत. आता आम्ही कोकणातला पाऊस पडला, पालघरला पाहिलं, रायगडला पण छोटासुद्धा पूल 2-5 कोटीचा धसलेला नाही. पण ज्या पद्धतीने या ठिकाणी ही सगळी माती धसलेली आहे हा अतिशय गंभीर आहे. माननीय गडकरी साहेबांच्या कानावर मी सर्व टाकलेलं आहे. त्यांनी सांगितलं की त्यावर कडक ॲक्शन आपण त्या ठिकाणी घेऊ. पण मोठी दुर्घटना टळली असे म्हणायला हरकत नाही. अन्यथा या ठिकाणी वाहनं चालली असताना जर असं झालं असतं तर मला वाटतं मोठी दुर्घटना त्या ठिकाणी झाली असती. पण या संदर्भामध्ये आता आम्ही सर्वजण म्हणजे मी बाहेरगावी होतो. रात्री नाशिकहून आलो. गुलाब पण या ठिकाणी बाहेर आम्ही आज ठिकाणी काढलो. राजू मामा इथले आमदार आहेत. आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. पण कडक कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये ठेकेदारावर मग त्याला ब्लॅकलिस्ट करा, त्याच्यावर कारवाई करा. कारण एक ठेकेदार काम मिळतो, दुसऱ्याला सबलेट करतो, तो तिसऱ्याला सबलेट करतो. अशा पद्धतीने काम चाललेलं आहे आणि म्हणून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही गडकरी साहेबांकडे केलेली आहे. रेल्वेचा ब्रिज आहे. बघायला गेलं तर रस्त्याचे जे चाऱ्या जे आहेत त्या दिसू नको त्याकरता या ठिकाणी 6 महिन्यापूर्वी मात्र कुठलीही दखल घेतली गेली नाही. नाही या संदर्भामध्ये आपल्या इथल्या खासदार आहेत स्मिताताई वाघ यांनी वारंवार तक्रार केली आहे. ठेकेदाराला सुद्धा वॉर्निंग दिली होती. गडकरी साहेबांकडे सुद्धा पत्र देऊन त्यांनी तक्रार केलेली आहे. पण ठेकेदाराला वारंवार सांगूनसुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने काम केलं. अतिशय चुकीच्या पद्धतीने काम केलेलं आहे. मला वाटतं त्यामुळे सगळी माती धसलेली आहे. मला वाटतं गडकरी साहेब या बाबतीमध्ये त्यांनी गांभीर्याने विषय घेतलेला आहे आणि ते ठेकेदारावर अतिशय कठोर कारवाई कडक कारवाई करतील. हो पण याच्यामध्ये एक मिनिट एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की हा एवढा मोठा गंभीर विषय रेल्वेचे हजारो गाड्या जातात म्हणजे रोज हा पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंटसुद्धा याच्यात हे झाली असती. असं असताना लोकप्रतिनिधी हाताशे लोकप्रशासन हाताशे ह्या अशा प्रकारच्या जे कामं होत असतात किती गंभीर गोष्ट आहे. आणि मला वाटतं आरोबी जो आहे रेल्वे लाईन आहे रेल्वे लाईनच्या वरतून जो पुरुष गेला त्याला काही झालेलं नाही आहे. पण तिथून आपण मातीचा भराव टाकतो खाली उतरायसाठी दोन्ही बाजूने. कारण हा मोठा हायवे नॅशनल हायवे आहे मोठा आणि त्या ठिकाणी ही माती धसलेली आहे. रेल्वेच्या वरून जो ब्रिज गेलेला आहे त्याला कुठेही धक्का नाही आहे किंवा त्याला कुठेही डॅमेज नाही आहे.
पण माती नसल्यामुळे आणि त्यात विशेष करून मला असं वाटतं काळी माती त्यांनी टाकलेली आहे, मुरुम टाकलेलं दिसत नाही. तरी बघू सगळं तपासणी होईल खोदल्यावर त्या ठिकाणी. पण ही काळी माती टाकल्यामुळे मला असं वाटतं हा पुढचा भराव जो आहे हा दसलेला आहे. पण रेल्वेला कुठेही डॅमेज नाही आहे किंवा रेल्वेच्या वरती जो पूल गेलेला आहे तो कुठे डॅमेज झालेला नाही सुदैवाने. हो, आज घटनेला 4था दिवस आहे. आपण जर पाहिलं अजूनही प्रॉपर इन्स्पेक्शन या साऱ्या घटनेचं झालेलं नाहीये. ठेकेदाराकडून जर आपण पाहिलं तर मलमपट्टी आणि मलमपट्टी करून चालणार नाही. हे सगळं काढून आपल्याला पुन्हा नवीन करावं लागेल. हे असं नाही की ते डांबर टाकून दिलं, थोडीशी माती टाकून दिली, काम सुरू केलं, असं करता येणार नाही. मोठा अपघात त्या ठिकाणी होईल. आणि ठेकेदाराची टीम जी एक्सपर्ट आहे त्यांचे ते येऊन गेले असं म्हणतायत. तर मी नाशिकला होतो, आम्ही ते कोणी नव्हतो, पण ती काल त्यांची टीम आली. उद्यापर्यंत दिल्लीची सगळी एक्सपर्ट टीम या ठिकाणी येणार आहे, ते या ठिकाणी बघतील. पण आता ठेकेदाराला सांगितलं की मलमपट्टी करतं, मलमपट्टी करून या ठिकाणी चालणार नाही, कारण हा पूर्ण पूलच म्हणजे हा सगळा भरावच कोसळलेला आहे आणि त्यामुळे कुठलाही धोका आपल्याला घेता येणार नाही. इथून वाहतूकसुद्धा सुरू करता येणार अजिबात नाही. सगळं होईल. स्ट्रक्चर फाउंडेशन किती घेतलं, स्ट्रक्चरल ऑडिट काय आहे, काय वापरलं काय नाही वापरलं, त्याची सगळी चौकशी अंती या ठिकाणी तो निर्णय होईल. पण निश्चित या संदर्भामध्ये सगळी चौकशी, सखोल चौकशी या ठिकाणी केली जाईल. मिसिंग लिंक असेल, आता आपला हा बायपासचा विषय असेल, पहिल्याच पावसात पितळ उघडं पडलं नाही. मिसिंग लिंकच्या बाबतीमध्ये विरोधकांकडून मिसिंग लिंकच्या बाबतीमध्ये कुठेही आपल्याला बोट ठेवायला सुद्धा जागा नाही. मी सगळ्या मिसिंग लिंकमध्ये एक थेंब सुद्धा करतोय का एवढ्या किलोमीटरमध्ये, 14 किलोमीटर कुठेच नाही आहे. बाहेर आल्यावर डोंगरावरून जे पाणी येतं आहे ते त्याचे 200 फूट पुढे पडतं आहे. त्याच्यामुळे वरतून थोडीशी माती किंवा तो मुरुम आहे तो धसलेला आहे. त्यामुळे मिसिंग लिंकच्या बाबतीमध्ये तर नुसता कागावच झाला मोठा. तुम्हीच मला सांगा त्या ठिकाणी, तुम्ही बघा, तुम्ही दाखवताय सगळं टी व्हीवर, तुमच्या चॅनलवर, तिथे कुठेही डॅमेज झालेलं नाही 1%सुद्धा. फक्त बाहेर पडल्यावर एक 100-200 फूट त्या ठिकाणी वरतून पाणी आलं, कारण पाऊसच तेवढा झाला, विक्रमी पाऊस यावेळेला, आणि त्यामुळे वरतून जे सगळं वॉटरफॉल आला, पाणी आलं आणि त्याच्यामुळे ते काही मुरुम दगड त्या ठिकाणी घेऊन आलं आणि म्हणून त्या ठिकाणी जो रस्ता बंद पडला तर थोडा वेळापुरता, काही काळापुरता. पण तिथे मिसिंग लिंकला, टनेलला, बोगद्याला कुठेही डॅमेज झालेलं नाही आहे. गटाच्या वतीने भुजबळांना पालकमंत्री करा असं बॅनर लावण्यात आलेलं आहे. शहराध्यक्ष जयंत अंबादास खेडे त्यांनी ते बॅनर लावलेले आहेत. मुख्यमंत्र्यांना आवाहन केलंय की नाशिकचं पालकमंत्री पद भुजबळांना. भुजबळ साहेब सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, निश्चित त्यांच्या भावना मी समजू शकतो, त्यांच्या लोकांच्या. आणि मग या संदर्भामध्ये मला वाटतं सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे, ते या बाबतीवर निर्णय घेतील. संजय राऊत नाराज असल्याचं पाहायला मिळतं पालकमंत्री पदावर. पालकमंत्री पद मिळणार निश्चित असं भरत गोगावले म्हणतायत स्वतः. मला वाटतं ज्यावेळेला MLCचा निर्णय झाला त्यावेळेला मला वाटतं काही बोलणं झालेलं आहे असं माझ्या कानावर आहे. आता मला माहीत नाही रायगडचा विषय काय झाला आहे काय नाही, पण मला असं वाटतं लवकरच हा तिढा सुटेल. मला असं वाटतं की लवकरच रायगडचा तिढा सुटेल. जळगावचा जर विचार केला तर छगन भुजबळ आपल्यामध्ये अबोला दिसलेला नाशिकच्या बैठकीमध्ये. नाही, माझे भुजबळ साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहे. आम्ही पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळेला सुद्धा मी अगदी हात धरून त्यांना ट्रेनमध्ये बसून त्यांना वरती घेऊन गेलो. आम्ही हार घातला तिथे अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला, आणि नंतर तिथे आल्यावर सुद्धा आता स्टेजवर बोलायचं काय, आम्ही बोललो जे बोलायचं तेवढं आम्ही बोललो. पण सतत तुम्ही बोलतच राहा, थांबू नका, समोर लोक बसलेले आहेत, असंही करता येत नाही. माझ्यामध्ये त्याच्यामध्ये कुठेही दुरावा नाही आहे, कुठेही मतभेद नाही. माझ्या आणि भुजबळ साहेबांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. जळगावचा जर विचार केला तर जळगावमध्ये मामांनी 100 कोटी दिले, गुलाब भाऊंनी DPDC म्हणून 200 कोटी दिले. मात्र यावर्षी जे निवासी घरं असतील किंवा मार्केट असतील त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. महापालिका कुठेही फंड जनरेट करत नाही असं नगरसेवकांचंच म्हणणं आहे. असं कुठेही नाही. आता यावेळेला पावसाळा जेवढा झाला की मला वाटतं अंमळनेर पावल्याचं म्हणतात 75-80 वर्षात असा पाऊस झाला नाही, एवढा पाऊस झाला. इतक्या नदी नाल्यांना पाऊस भरून आलं की सगळे मार्केट कमिटीमध्ये सुद्धा भिंत तोडून पाणी आत घुसलं. आपण पालघर बघा, रायगड बघा, पुण्याला कसाचा ढीग असा गेला की त्याच्यामध्ये 10 लोक मृत्युमुखी पडलेत, इमारती पडते. मला वाटतं हे नैसर्गिक कोप आहे. एवढा पाऊस झाल्यावर नुकसान होणं एक ग्राह्य आहे. दरवर्षी कुठे ना कुठे ढगफुटी होते. आता गुजरातमध्ये आपण गेला, आसाममध्ये गेला तर आपण बघा कधी 100 वर्षात नसेल एवढा पाऊस आणि एवढं पाणी शहरामध्ये 15-15 फूट 12-12 फूट पाणी सगळ्या दूरच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे आपण किती पैसे टाकले काही केलं तर सगळे थांबून जाईल किंवा पाऊस पडणार नाही, ढगफुटी होणार नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. हा त्याचे अवेळी म्हणजे अतिशय इतका अवकाळी पाऊस म्हणणार नाही मी याला, हा मान्सूनचाच पाऊस आहे.
पण या ठिकाणी इतका मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे की त्याला सगळ्या यंत्रणा अपुऱ्या पडलेल्या आहेत. पालघरला मी स्वतः होतो, रायगडला मी स्वतः होतो, पुण्याला होतो, नाशिकला होतो, मुंबईला होतो, सगळ्या दूरच पाणी शहरामध्ये पाणी गेलेलं आहे. केलंय भाऊ, त्यांनी म्हटलंय की तुम्हाला जर पालकमंत्री पद मिळत असेल आणि खड्डे दूर होणार असतील तर चालेल, मात्र त्यांनी तुमचा जो उल्लेख आहे भाऊ चंपतराय म्हणून केलेला आहे. त्यांना सगळी मुभा आहे, त्यांना काय, त्यांना कोण थांबवू शकतं, त्यांना कोण थांबवू शकतं. आता मला त्याच्यावर फार काही जास्त बोलायचं नाही किंवा त्याच्यासारखं मी बोलू शकत नाही, माझ्यावर बंधनं आहेत. पण मला वाटतं त्यांना सगळी ती मुभा आहे बोलायची. ते वाटेल ते तर ते पंतप्रधानाबद्दल काय बोलतात, मी सांगितलं मागच्या वेळेला, ते चीफ जस्टिसबद्दल बोलतात, कमिशन निवडणूक आयोगाबद्दल बोलतात, आपल्या अमित भाईंबद्दल बोलतात, ते शिंदे साहेब बोलतात, देवेंद्रजीबद्दल बोलतात. त्यांच्या कुठे जिभेला आड आहे. त्यांना काय, त्यांना काय आगडाना पिछाडा कुठे लोकांमध्ये जाऊन निवडून यायचं नाही आहे, बरोबर आहे. त्यांना आता ते मागच्या दाराने आम्ही मागच्या वेळेला टाकलं म्हणून ते खासदार झाले. एखाद्या मतदारसंघात निवडून या, एखाद्या मतदारसंघात फॉर्म भरा. त्यांना काही लोकांशी घेणं देणं नाही आहे. ते काय बोलतात काय नाही, त्याच्या जिभेला हाड नाही आहे. त्यामुळे त्यांना काय चंपतराय म्हणू द्या किंवा अजून कोणता राय म्हणू द्या. गृहमंत्री पंतप्रधान हरवले भाऊ असं पण बोलले ते. हां? गृहमंत्री अरे जाऊ द्या, आता त्यांच्यावर काही ओके. जे आहे देशाचे पंतप्रधान होणार आहे देवेंद्र. नाही, त्यांचं मत असू शकतं, त्याला काय, प्रत्येकाचं मत असू शकतं. नाही का, आता हे मला सांगा, तुम्ही वारंवार तुमचे राऊत साहेब म्हणतायत की उद्धवजींसारखं नेतृत्व देशाला मिळालं तर फारच भाग्य होईल देशाचं. आता किती मोठा जोक आहे तुम्हाला, तुम्ही सांगा बरं. देवेंद्रजीमध्ये मग तसं काय कमी आहे सर्व गुण संपन्न आहेत देवेंद्रजी आमचे. पण त्यांच्या काकांनी म्हटले त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. ऑडिओ क्लिप संदर्भात चर्चा आहे. तुम्ही सुद्धा मिळाली पाहिजे, महाराष्ट्राला एकदा संधी मिळाली पाहिजे. काय म्हणून काय म्हणून पंतप्रधानाची मिळाली पाहिजे ना. काय त्याला काय वाईट काय त्याच्यामध्ये. मराठी माणूस आमचा मराठी माणूस, आमच्या राज्यातला माणूस या ठिकाणी पंतप्रधान झाला तर वाईट काय. पुढे भविष्यामध्ये अजून भरपूर वेळ आहे. देवेंद्रजींचं वय कमी आहे. गुलाबभाऊ सांगतील कोणाचा अहो, चेहरा ते मुख्यमंत्री कधी कोरोनाच्या काळामध्ये घराची पायरी कधी ओलांडली नाही, एका माणसाला मदत केली नाही, मंत्रालयात आले नाहीत. आता त्यांना देशाचं पंतप्रधान केलं तर देशाचं काय होईल हे आता तुम्ही बघा, तुम्ही ठरवा. गडकरी होण्याला पाहिजे. असं काय वाटतं आपल्याला, आपल्या पसंतीचा व्यक्ती कोण वाटतं महाराष्ट्रातलं पंतप्रधान म्हणून आपल्या ते पसंती? सगळा निर्णय तो वरिष्ठांचा आहे, आमच्या वरिष्ठ पातळीवरचा आहे. दिल्लीला सगळे आमचे हायकमांड बसलेले आहेत, ते तो निर्णय करतात. इथे बसून पंतप्रधानाची चर्चा आपण करणं म्हणजे फारच बालिश होईल. ते माझ्या झालेली आहे. आकालपट्टी केली आहे का भाऊ? आकालपट्टी केली आहे. तुम्ही पण मुख समर्थन दिलं अशी टीका होते भाऊ. मुख समर्थन दिलं तुम्ही. आपण या ठिकाणी बोललं पाहिजे होतं. महिलांविषयी हे बोलत असताना गुजर समाजाचा मेळावा समर्थन दिल्याची चर्चा होते. समाजातर्फे मोर्चा देखील काढण्यात आलेला आहे. चांगला आहे, मोर्चा काढला नाही. जळगावात पण निघेल. घेतलेला आहे त्याला. कोणाचं आहे